जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य बुडवणारे तुम्हीच, त्रास देणारे तुम्हीच, साहित्य गायब करणारे तुम्हीच, आणि आज 400 वर्षानंतर विरोध करणारे पण तुम्हीच. आणि आरएसएसचं प्रोडक्ट, आरएसएसच्या भट्टीमध्ये तयार झालेला माणूस स्वामी शांतिगिरी महाराज. खरं तर हा स्वामी आहे की कोण आहे याच्यावर सुद्धा संशय. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली, कारण तुकाराम महाराज हे कुणबी होते आणि या वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी व्यवस्थेनुसार ते शूद्र होते. आणि शूद्रांना तुम्हाला माहितीये लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा अधिकारच नव्हता. आणि तुकाराम महाराजांनी हे महान कार्य केलं होतं म्हणून त्यांचं महान साहित्य पाण्यात बुडवलं. साध्य ते साध्य करिता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य संकलित म्हणणारे याच गोविंदगिरी महाराजाचे पूर्वज पूर्वी ती गाथा बुडवताना सुद्धा सगळ्यात पुढे होते. हे शांतिगिरी महाराजांची बुद्धी सांगायला कमी पडते. आणि नामदेवांनी काय त्रास भोगलाय हे शांतिगिरी महाराज त्यांना जाऊन विचारा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना काय त्रास झाला हे शांतिगिरी महाराज त्यांना जाऊन विचारा. ज्ञानेश्वर माऊलीला काय त्रास दिला तुमच्या धर्ममार्तंडांनी त्यांना जाऊन विचारा. आणि मग कुणाचं साहित्य खरं, कुणाचं खोटं, कुणाचं अस्सल, कुणाचं संकलित सांगायला तोंड उघडून परत या. याच्यानंतर जर महाराष्ट्रात तुम्ही आलात तर तुम्हाला महाप्रसाद इथली वारकरी मंडळी दिल्याशिवाय राहणार नाही. असं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं लिखाण. नामदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस कशासाठी म्हणतात? नामदेव तुकारामांचा गजर का करतात? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा प्रत्येक माणसाला प्रेरणादायी आहे. संत नामदेव महाराजांनी ज्या पद्धतीचं काम संत परंपरेसोबत केलेलं आहे जगात तसं काम कोणीच केलेलं नाही. नामदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस. नामदेवांच्या त्या संत परंपरेचा वारसा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने रचला, संत तुकाराम महाराजांची गाथा इथल्या समाजाला प्रचंड प्रेरणादायी आहे. संत एकनाथ महाराज असतील, संत जगनाडे महाराज असतील, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असतील, या सगळ्या संतांनी समाजाला जोडण्याचं काम केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीतून, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेतून 400 वर्षापूर्वी समाजाला जो संदेश दिला, समाजाप्रती ज्या भावना व्यक्त केल्या, आज सुद्धा समाजाला त्या प्रेरणादायी आहेत. खरं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य झोपलेल्या माणसाला जाग करणारं, जाग माणसाला उठून बसायला लावणारं, उठून बसलेल्या माणसाला उभं राहायला सांगणारं, आणि उभं असलेल्या माणसाला चालायला सांगणारं, आणि जो चालतोय त्याला पळायला लावणारं साहित्य म्हणजे तुकाराम गाथा. अहो, इथल्याच धर्ममार्तंडांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या तत्कालीन त्या काळामध्ये ज्या पद्धतीचा छळ केला, उदारमतवादी संत तुकाराम महाराज आणि विठ्ठलाच्या पायी त्यांच्या प्रेमात लीन होऊन त्यांच्या चरणी माथा ठेवून तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले, त्या काळच्या सुद्धा धर्ममार्तंडांनी तुकाराम महाराजांना ज्या पद्धतीचा त्रास दिला, अहो एवढंच काय, तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली. पण तुकाराम महाराजांनी जिथं जातील तिथं अभंग सांगितले होते. लोकांना तोंडपाठ त्या ठिकाणी झाले होते, कारण तुकाराम महाराजांची लेखणीच इतकी ताकदीची होती. समाज प्रबोधन होणार म्हणजे होणार. शब्दांनी माणसं जोडली होती. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं लिखाण. असाध्य ते साध्य करिता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे. हे लिहून ठेवलेलं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतला
प्रत्येक वाक्याचा प्रत्येक शब्द हा प्रेरणा देणार आहे. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली कारण तुकाराम महाराज हे कुणबी होते आणि या वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी व्यवस्थेनुसार ते शूद्र होते आणि शूद्रांना तुम्हाला माहितीये लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा अधिकारच नव्हता. आणि तुकाराम महाराजांनी हे महान कार्य केलं होतं म्हणून त्यांचं महान साहित्य पाण्यात बुडवलं. परंतु तुकाराम महाराज थांबले नाहीत. संत ज्ञानेश्वर माऊलीला काय त्रास दिला उभ्या जगाला माहिती, आणि इतर संतांचं सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही. 400 वर्षानंतर सुद्धा फक्त आणि फक्त जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना प्रत्येक वारकरी डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी आयुष्यभर ती गाथा त्याच्या डोक्यावरून काढत नाही. आणि आरएसएसचं प्रोडक्ट, आरएसएसच्या भट्टीमध्ये तयार झालेला माणूस स्वामी शांतिगिरी महाराज, खरं तर हा स्वामी की कोण आहे याच्यावर सुद्धा संशय आहे. कारण स्वामी त्यांनी जगाचा अविचारांनी भिकारी म्हणलं तरी या स्वामी बद्दल वेगळं सांगायची गरज नाही का. तर या स्वामींना असं वाटतं कारण शेवटी हे ब्राह्मणी विचारधारेमध्ये तयार झालेली लोक आहेत, यांना बहुजन महापुरुषांचा इतिहास मान्यच नाही. शिवाजी महाराजांना कशा पद्धतीनं त्रास दिला किंवा तुकाराम महाराजांना कशा पद्धतीनं त्रास दिला, संभाजी राजांना कशा पद्धतीनं त्रास दिला, इथल्या मातीलाच माहिती आहे हे सगळं. यांना त्यांच्या कुणी लिहिलेलं असेल. स्वामी शांतिगिरी महाराज म्हणतात, इथं पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येऊन ज्ञानोबा ते तुकोबा या संत परंपरेवर भाष्य करत असताना ते म्हणाले की संत नामदेव महाराजांचं साहित्य, संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं साहित्य, हे साहित्य संकलित साहित्य, हाताने लिहिलेलं नाही. किंवा संत एकनाथांचं साहित्य सुद्धा तितकस मान्य नाही, म्हणजे अमान्य आहे, ते संकलित आहे. पण रामदासांचा दासबोध म्हणे हे स्वलिखित साहित्य आणि प्रचंड दर्जेदार आहे. का? रामदासाचं तुंतुन वाजवायचंय म्हणून. यांना रामदास ग्रेट ठरवायचे हे ते जाहीर बोलायला घाबरतात का? तर इथला वारकरी बहुजन समाज यांच्या अंगावर येईल. यांना थेट तुकाराम महाराजांचा अवमान करायचा आहे. आणि हा शांतिगिरी महाराज आरएसएसची जी राम मंदिर न्यास कमिटी आहे त्या कमिटीवर येते. ह्यांना त्याच विचारधारेने बोलावं लागतं. आरएसएसच्या भट्टीत तयार झालेलं त्यांचं प्रोडक्ट आहे. याच्या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा आयुष्यात कधीही भेटीचा प्रसंग नाही. खोटं पोस्टर शिवाजी महाराजांना असा हात पुढे करून मार्गदर्शन रामदासांचं दाखवलं जातं, याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. हे शांतिगिरी महाराज काही महिन्यांपूर्वी शिवाजी महाराजांचे गुरु रामदासच आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यावेळेस पण आपण आक्षेप घेतला होता. ही वारंवार मंडळी खोटा इतिहास सांगतायत. मला या माध्यमातून एवढंच सांगायचंय की तुम्ही जाणीवपूर्वक बहुजन महापुरुषांचा इतिहास चुकीचा मांडू नका. आरएसएसच्या भट्टीमध्ये जी 1.5 दमडीची सदाशिव पेठेतली पुस्तकं तयार झालीत ती वाचून जर तुमची बुद्धी वळवळ करत असेल, खरं तर यांच्या बुद्धीमध्ये मला तर स्पष्ट असं माझं म्हणणं आहे विकृती भरलेली आहे. अविचार किंवा बहुजनांबद्दल चांगलं सकारात्मक मत यांचं अजिबात नाही. रामदासाचं उदात्तीकरण करायचं असेल करा तुम्ही, पण तिथं तुकाराम महाराज त्यांची गाथा ग्रेट नव्हती, एकनाथ महाराजांची नव्हती, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी नव्हती, हे तुम्हाला कोणी सांगितलंय? खरं तर मी सगळ्या माध्यमांना एक व्हिडिओ पाठवून सुद्धा जाहीर सांगितलंय की हा वादळापूर्वीची शांतता आहे. याच्यानंतर जर तुम्ही चुकीचं वक्तव्य केलं, शांतिगिरी महाराजांना
तुकाराम महाराजांच्याच भाषेत, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणू काठी, असं तुकाराम महाराजांच्या गाथेप्रमाणे आम्हाला वारकऱ्यांना, मावळ्यांना किंवा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना वागावं लागेल. खोटं नाही सहन करून घेणार. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य बुडवणारे तुम्हीच, त्रास देणारे तुम्हीच, साहित्य गायब करणारे तुम्हीच, आणि आज 400 वर्षानंतर विरोध करणारे पण तुम्हीच. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं साहित्य संकलित म्हणणारे याच गोविंदगिरी महाराजाचे पूर्वज पूर्वी ती गाथा बुडवताना सुद्धा सगळ्यात पुढे होते. हे शांतिगिरी महाराजांची बुद्धी सांगायला कमी पडते. आणि अशा वक्तव्याचा किंवा अशा व्यक्तीचा करावा तेवढा निषेध कमी आहे. हा स्वामी नाहीच आहे. यांच्या डोक्यातल्या विकृतीवरून असं लक्षात येतं ही फ्रॉड लोक आहेत. आणि RSSचं प्रोडक्ट हे कुठेही जाऊ द्या, विष कालवण्याचं किंवा खोटा इतिहास सांगण्याचं काम करतं. म्हणून तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या संतांची महान परंपरा जर कोणी बदनाम करणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. त्याच स्टाईलनं उत्तर देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं, नामदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस कशासाठी म्हणतात? नामदेव तुकारामांचा गजर का करतात? नामदेव तुकाराम हे वाक्य सुद्धा वारकऱ्यांचे एक प्रेरणादायी फार मोठं स्पिरिट आहे. आणि नामदेवांनी काय त्रास भोगलाय हे शांतिगिरी महाराज त्यांना जाऊन विचारा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना काय त्रास झाला हे शांतिगिरी महाराज त्यांना जाऊन विचारा. ज्ञानेश्वर माऊलीला काय त्रास दिला तुमच्या धर्ममार्तंडांनी, त्यांना जाऊन विचारा. आणि मग कुणाचं साहित्य खरं, कुणाचं खोटं, कुणाचं अस्सल, कुणाचं संकलित सांगायला तोंड उघडून परत या. याच्यानंतर जर महाराष्ट्रात तुम्ही आलात तर तुम्हाला महाप्रसाद इथली वारकरी मंडळी दिल्याशिवाय राहणार नाही, असं माझं तर वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण सुद्धा आहे, कारण कुठल्याही सप्ताहामध्ये प्रसाद घेतल्याशिवाय, कुठल्याही मंदिरातला प्रसाद खाल्ल्याशिवाय खरं तर आपलं मन चित्त हे प्रसन्न होत नाही. तशी तुमच्या अविचाराची अवस्था झाली. बाकी काय बोलायचं. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय. समर्थांच्याकडे बघा, म्हणजे सगळी संत परंपरा तुम्हाला त्यामध्ये आलेली दिसेल. आणि ग्रंथांच्या दृष्टीने बोलायचं झालं ना तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ. ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे. संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा साहित्यिकांची चर्चा आहे ना. आदर्श रामदास स्वामी आहेत. ग्रंथ नामे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलला असे विशद भक्ती मार्ग. 200 समास लिहिले. 200 समास म्हणजे 200 निबंध आहेत विषयांच्या अनुसार. आणि काय बहारदार मानव जीवन त्यामध्ये आपल्याला दिसतं.